पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरील नावात बदल केलाय। चौकीदार नरेंद्र मोदी असं मोदींच्या ट्विटर अकाउंटचं नाव ठेवण्यात आलंय। अमित शहाने ट्विटरवर आपल्या नावाआधी चौकीदार असं लिहिलेलं आहे। राहुल गांधींच्या टीकेवर मोदींची कडी। चौकीदार नरेंद्र मोदी। पंतप्रधानांनी ट्विटर अकाउंटचं नाव बदललं। राफेल करारावरून चौकीदार चोर हे म्हणत राहुल गांधींनी भाजप सरकारसह पंतप्रधानांवर जोरदार टीका केली। प्रत्येक सभेत भाषणात फक्त चौकीदार म्हटलं की आपसुक चोर हेचा नारा घुमत होता। चौकीदार चौकीदार। राहुल गांधी भारी पडतायत की काय असं वाटत असतानाच पंतप्रधानांनी मैं भी चौकीदार म्हणत एक व्हिडिओ तयार केला। पण त्याला सुद्धा राहुल यांनी प्रत्युत्तर दिलं आणि मैं भी चौकीदार म्हणत पंतप्रधानांसह नीरव मोदी आणि विजय माल्याचा फोटो ट्विट केला। त्यामुळे आता पंतप्रधानांसह अमित शहांनी वेगळीच आयडिया लढवली। या दोघांनी ट्विटर हँडलचं नाव बदललं आणि थेट चौकीदार नरेंद्र मोदी असं केलं। तर अमित शहांनीही चौकीदार अमित शहा असं ट्विटर हँडल बदललं। एकूणच राहुल गांधींच्या विरोधाला वेगळ्या पद्धतीने उत्तर देत पंतप्रधानांनी कडी केली आहे। अटॅक इज द बेस्ट डिफेन्स आणि त्यामुळे चौकीदारीच्या मुद्द्यावरती किंवा राफेल नंतर जे काही वातावरण तयार झालं त्या मुद्द्यावरती भाजप संकटात येते असं लक्षात आल्याबरोबर भाजपकडून काउंटर अटॅक त्याच मुद्द्याचा ज्या मुद्दा त्या सरकारच्या विरोधात जाणार आहे त्याच मुद्द्याचा काउंटर अटॅक या ट्विटर हँडलनी कालपासून सुरू केला। भाजपच्या सगळ्या नेत्यांनी पंतप्रधानापासून सगळ्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार शब्द वापरायला सुरुवात केलेली आहे। एक प्रकारे ही अख्खी निवडणूक चौकीदारापुरती भोवतीच फिरेल। सध्या लोकसभेच्या निवडणुका तोंडावरती आहेत आणि सत्ताधारी विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या चांगल्याच फैरी झडतात। राहुल गांधींनी चौकीदार चोर हे म्हणत देशाचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं, पण आता राहुल गांधींवर कडी करत मोदींनी राहुल गांधींच्या विरोधातली हवाच काढून घेतली आहे अशी स्थिती आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।